मराठी माणसाला मारहाण कशी झाली? ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत हे प्रश्न उपस्थित केले। या माणसाला लाल दिव्याची गाडी कशी मिळाली असा सवाल सुद्धा त्यांनी केलाय आणि त्यावरती उत्तर देत संबंधित माणूस कितीही मोठा असला तरी कारवाई करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलंय। अध्यक्ष महोदय, मराठी माणसावरती अन्याय दुसरा आणि ते असं म्हणतात, शुक्ला कोण आहेत ते शोधा, ते असं म्हणतात की मी मंत्रालयात कामाला आहे, तुझ्यासारखी 56 मराठी माणसं माझ्यासमोर झाडू मारतात। अध्यक्ष महोदय, हा मराठी माणसाचा अपमान आहे। कोण आहे शुक्ला? आणि लाल दिव्याचे गाडीवरती लाल दिवा लावून फिरतात, कधी येतात कधीही जातात आणि मराठी माणसाची गळचेपी या महाराष्ट्रात होते। अध्यक्ष महोदय, हे कोण आहेत? हे तोटी आहेत का? हा महाराष्ट्र तुम्ही मांडला आता ऐकायचं नाहीये का? आणि हा महाराष्ट्रामध्ये जर मराठी माणसावर कोणी अन्याय करत असेल आणि आता जी माहिती देण्यात आलेली ती ताबडतोब तपासून तो अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची हायगाई केली जाणार नाही, त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि ह्या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान सन्मान या राज्यामध्ये हा निश्चितपणे ठेवला जाईल। आणि यानंतर थेट जाऊया विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत। मी त्यांना म्हटलं त्याचाही संदेश चांगला जात नाही। त्यानंतर आयजींचं, माझं आणि बाळासाहेब आंबेडकरांचं एकत्रित बोलणं झालं आणि 6 वाजेनंतर कुठल्याही वस्तीमध्ये कोणीही गेलेलं नाही। 6 वाजेनंतर कोणाला अटक देखील केलेली नाही। त्याच्यामुळे अशा प्रकारचं कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलंय हे काही योग्य नाही किंवा हे वस्तुस्थितीला धरून नाही। मात्र यामध्ये एक तक्रार ही आलेली आहे की पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी वाजवीपेक्षा जास्त या ठिकाणी बळाचा वापर केला किंवा रॅशली बळाचा वापर केला। निश्चितपणे याची चौकशी केली जाईल आणि चौकशी होतपर्यंत अशोक घोरबांड यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलं जाईल आणि त्यांना सस्पेंड करून याची चौकशी पूर्णपणे केली जाईल की त्यांनी वाजवीपेक्षा अधिक अशा प्रकारचा या ठिकाणी बळाचा वापर केला आहे का। दुसरा एक मुद्दा या ठिकाणी आला, वत्सलाबाई मानवते या महिलेला मारहाण करण्यात आली। मुळामध्ये